दत्त जयंती एक सांप्रदायिक जन्मोत्सव। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो। दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते। दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही। या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे। यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात। भजन, पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत। महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते। तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे। दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो। दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या, जप आणि त्यांच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत, तूप आणि तीळ यांनी हवन करतात। दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही। स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते। पुराणानुसार जन्माचा इतिहास अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती। पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश याकडे जाऊन म्हणाले, तिच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल, म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू। हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे ते आपण पाहू। एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली। त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत थांबा। तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल, आम्हाला खूप भूक लागली आहे, लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ। आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे, म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत। मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली। त्याप्रमाणे ते जेवायला बसले। ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस। त्यावर अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल, माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय विषाद आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढेन, तुम्ही आनंदाने भोजन करा। मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला, अतिथी माझे मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली। पाहते तो अतिथींच्या जागी रडणारी 3 लहान बाळे। त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले। इतक्यात अत्री ऋषी आले। तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला। ती म्हणाली, स्वामीन देवेन दत्तम। याचा अर्थ असा आहे की हे स्वामी, देवाने दिलेली मुले। यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले। बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले। अत्री आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला। पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले। तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले। तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला। दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद। औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते।
दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय. तसेच माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार होत. हे 4 पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पाहतात आणि मुसलमान फकीराच्या वेशात पाहतात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्य अरण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुधा एकमुखी असायची, हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलित आहे. दत्त हा गुरुदेव आहे. दत्तात्रयांना परमगुरू मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ही नामधून आहे. दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहम नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करायचे आहे. स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी सदरा धोतर पायजमा अशी सात्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांसाठी श्री दत्तात्रेय कवच पठण ठेवावे. दत्ताचा नामजप करून घ्यावा. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यासारख्या रजतम करणाऱ्या कृती करू नयेत. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्विक वाद्ये वापरावीत. संदर्भ सनातन निर्मित ग्रंथ दत्त भाग 1 संकलन श्री दत्तात्रय वाघुळदे सनातन संस्था. नमस्कार, माझे नाव कल्पना त्र्यंबक वाटोरे. हे माझे वडील त्र्यंबक पांडुरंग वाटोरे यांचे वय 97 वर्ष आहे. त्यांना मागील 14 नोव्हेंबरला हृदयविकाराचा थोडासा नॉर्मलचा झटका आल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा 2D इको काढण्यासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. तर नाशिक येथे आम्ही बॉम्बे नाक्याला असलेले निदान हार्ट केअर सेंटर डॉक्टर प्रशांत पवार यांचे तिथे मी वडिलांना घेऊन आलेली असताना तिथे 6:30च्या सुमारास त्यांच्या हातामध्ये 2 अंगठ्या होत्या. एक 8.5 ग्रॅमची, एक 5 ग्रॅमच्या, दोन्ही 24 कॅरेटच्या होत्या. तर त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये 2D इको काढण्यासाठी जाण्याआधी त्यांनी दोन्ही अंगठ्या काढून त्यांच्या टोपीमध्ये ठेवलेल्या होत्या. परंतु तपासणी करून बाहेर आल्यानंतर त्यांनी लागलीच जेव्हा खिशामधली टोपी काढून बघितले तर दोन्ही अंगठ्या गहाळ झालेल्या होत्या. तर ही तक्रार मी डॉक्टरांकडे ताबडतोब केली. तर डॉक्टरांनी मला सांगितले की मी त्यांना सांगितले की डॉक्टरांना जेव्हा वडिलांना माझ्या टेबलवर झोपवले, त्यांचे खिसे उलटे केले तर खिशातून टोपीमधून दोन्ही अंगठ्या उलट्या झाल्यामुळे दोन्ही अंगठ्या पडलेल्या आहेत. तर प्लीज आम्ही आमची म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला कळकळीची की आमची कष्टाची घामाचा पैसा आहे तो त्यांनी माझ्या वडिलांना घेतलेली होती, ती त्यांची इच्छा म्हणून. तर ती चोरीला गेलेली आहे. तर तुम्ही प्लीज त्याचा शोध लावा. परंतु डॉक्टरांनी टाळाटाळ करत मला सांगितले की तुमच्या वडिलांनी बाहेरच पडल्या असतील. त्याच्यानंतर मी त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला इथला कॅबिन म्हणजे हॉस्पिटलमध्ये असलेला CCTV फुटेज दाखवण्यात यावा. तर त्यांनी ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिद्ध झाले की माझ्या वडिलांनी व्हीलचेअरवर असताना कॅबिनमध्ये डॉक्टरांच्या जाण्याच्या आधी
दोन्ही अंगठ्या काढून खिशामध्ये ठेवलेल्या होत्या. परंतु जेव्हा बाहेर तेव्हा मी डॉक्टरांना विनंती केली की प्लीज माझ्या वडिलांची ते अंगठ्या आहे चोरीला गेलेले आहेत, तर त्या प्लीज त्याचा शोध घ्या आणि आम्हाला त्या परत कराव्या. तर डॉक्टरांनी टाळाटाळ करत की आमच्या हॉस्पिटलचे नाव तुम्ही खराब करू नका, आमच्या हॉस्पिटलमध्ये असं होणारच नाही आणि असं हे करून त्यांनी 10 वाजेपर्यंत टाळाटाळ केली. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बोलवले. मुंबई नाका पोलीस स्टेशनचे PSI डॉक्टर आपलं PSI साहेब बेग साहेब आले. त्यांनी सगळी विचारपूस केली, CCTV फुटेज चेक केलं. त्याच्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं की झालं की अंगठ्यामध्येच कॅबिनमध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर बेग साहेबांनी ज्यांना म्हणजे संशयित म्हणून आहेत आम्ही सांगितलं, त्यांच्या झडत्या हॉस्पिटलची तपासणी न करता उलट माझ्या वडिलांचं वय 97 वर्ष असून त्यांचे कपडे काढले. माझ्या ड्रायव्हरचे जो माझा भावासारखा घरातला फॅमिली मेंबर आहे त्याचे कपडे काढले. माझी गाडी चेक केली, माझी बॅग चेक केली. तर हा आमच्यावर कुठेतरी एक प्रकारचा अन्याय झालेला आहे असं मी म्हणते. आणि आपला नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं जर आपण ठामपणे म्हणत आहोत, तर मी पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे एक कळकळीचे हात जोडून विनंती करते की माझ्या वडिलांना त्या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांना तुम्ही बघू शकता आता त्यांची काय कंडिशन आहे. तर त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा डॉक्टरांच्या चुकीमुळे. आणि डॉक्टर प्रशांत पवार यांची हे करून चौकशी चांगली करून त्यांना माझ्या जे वडिलांची नुकसान भरपाई त्यांच्या चुकीमुळे झालेली आहे, त्यांचे नाव फक्त हॉस्पिटलचे वाचवण्यासाठी, त्यांच्या स्टाफची नाव वाचवण्यासाठी त्यांनी आम्हाला गरीब लोकांना जर टार्गेट केलेला असेल, तर जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो पोलीस आयुक्त साहेबांना मी कळकळीची विनंती करते की तो दूर करावा आणि माझ्या वडिलांची जी चोरीला वस्तू गेलेली आहे ती नुकसान भरपाई करून द्यावी डॉक्टर प्रशांत पवार यांनी. या विषयाची मी आज PI साहेबांकडे जाऊन आली असताना आता मी पोलीस आयुक्त साहेबांकडे पण निवेदन दिलेलं आहे की याची तपासणी करावी आणि आम्हाला न्याय योग्य तो न्याय मिळवून द्यावा असं मी त्यांना निवेदन आताच देऊन आलेली आहे. धन्यवाद.